यहोवा देवाकडे प्रार्थना व त्याची स्तुती आराधना कशी करावी याबद्दल बायबल काय म्हणते? नाचून, गाऊन, टाळ्या वाजवून व हात उंच करून प्रार्थना व स्तुती आराधना करावी. स्तोत्रसंहिता 150 ओवी 1-6. हालेलुयाह. याह म्हणजे यहोवा. आपण यहोवा देवाला त्याच्या पवित्र स्थानात स्तवावे, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याला सावावे, त्याच्या पराक्रमाच्या कृत्याबद्दल त्याला स्तवावे, त्याच्यात अत्यंत थोरपणाप्रमाणे त्याला स्तवावे, मोठ्या करण्याच्या नादाने त्याला स्तवावे, सतार व विणा याने त्याला स्तवावे, दफाने आणि नृत्याने नाचून त्याला स्तवावे, तंतुवाद्याने आणि वाजंत्र्याने त्याला स्तवावे, उंच नादाच्या झंदाने त्याला स्तवावे, उंच धुनीच्या झंदाने त्याला स्तवावे. जगात ज्याला श्वास आहे त्या प्रत्येक मनुष्य प्राण्यांनी यहोवा देवाचे स्तवन करावे. हालेलुया, आमीन. स्तोत्रसंहिता 47 ओवी 1-10. सर्व लोकांनो, टाळ्या वाजवून जय जयकाराच्या शब्दाने यहोवा देवाकडे आरोळी करा, कारण परस्पर यहोवा देव भयानक आहे. तो सर्व पृथ्वीवर राजा आहे. तो लोकांना आपल्या सत्तेखाली आणि राष्ट्रांना आपल्या पायाखाली आणतो. तो आमचे वतन नामासाठी निवडतो, ते म्हणजे ज्या याकोबावर त्याने प्रीती केली त्याचे वैभव होय. यहोवा देव जय जयकाराच्या शब्दाने वर गेला आहे. यहोवा देव करण्याच्या शब्दाने वर गेला आहे. यहोवा देवाला स्तुती गा, स्तुती गा. जगाच्या राजाला स्तुती गा, स्तुती गा. कारण यहोवा देव सर्व पृथ्वीवर राजा आहे. कौशल्याने स्तुती गा. सर्व राष्ट्रावर यहोवा देव राज्य करतो. यहोवा देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. अब्राहामाच्या देवाचे व्हायला लोकांतले अधिपती एकत्र जमले आहेत, कारण पृथ्वीतल्या ढाली यहोवा देवाच्या आहेत, कारण तो अत्यंत थोर आहे. 2 शमूएल अध्याय 6 ओवी 14. दावीद राजाने यहोवा देवाचा कोष यरूशलेमेकडे आणला, तेव्हा दावीद राजा आपल्या सर्व शक्तीने यहोवा देवासमोर नाचत होता. 1 तिमोथी अध्याय 2 ओवी 5, 6 आणि 8. कारण एकच यहोवा देव आहे आणि देव व माणसे याच्यामध्ये येशू ख्रिस्त हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांच्या खंडणीकरता स्वतःला दिले. पुरुषाने राग व वादविवाद सोडून यहोवा देवाकडे हात वर करून प्रार्थना करावी. हालेलुया, आमीन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.